खांडेकर, मनसे विभागाध्यक्ष, मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा। आज आपण उभे आहोत मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर लिंक रोडचा जो ब्रिज आहे तो महानगरपालिकेने आमच्या म्हणतात पथ्यावरती मारलेला आहे। सुरुवातीला शेकडो कोटींचं कॉन्ट्रॅक्ट काढून परत आणखी त्यात शेकडो कोटी ॲड केले आणि त्या ठिकाणी हा ब्रिज तयार केला। परंतु ज्यावेळेला ब्रिज तयार झाला होता त्यावेळेला सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं। त्याचं कारण असं होतं की सर्व गाड्या घसरायच्या, त्यानंतर त्यांनी ते केमिकल टाकून ते थोडंसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला। परंतु शेकडो कोटींचं तुम्ही ज्यावेळेला कंत्राट देता त्या ठिकाणी सर्व अधिकारी किंवा कंत्राटदार हे सगळे पैसे खाऊन मोकळे होतात आणि खऱ्या अर्थाने पैसे गेले कुठं खड्ड्यात गेले असं म्हणतो। मला असा प्रश्न पडतो की जर पैसे खड्ड्यातच गेलेत तर मग खड्डे तरी नीट ठेवा। हे बघा खड्डे, हे खड्डे बघा, तो आमचा माणूस इथे सगळ्यांना दाखवतोय। ह्या खड्ड्यातून जर एखादी स्पीडमधून गाडी गेली तर त्या ठिकाणी मोठा अपघात होणार, एखाद्याचा जीव जाणार। मी एवढंच महानगरपालिकेला सांगेन। आता त्या ठिकाणचे सहाय्यक अभियंता उभारे म्हणून आहेत, त्यांना फोन केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही आणि माझे सहकारी कैलास पुढे त्यांना सांगितलं की 6 वाजता फोन केला होता ना, 6 वाजल्यापासून आता 10 वाजलेत। ही मुलं आपली सहकारी आहेत, मनसेचे सगळे कार्यकर्ते आहेत। हे लोक 4 तास या ठिकाणी थांबलेत। त्या ठिकाणी ट्रॅफिकवाला कोणी आलेला नाही आहे। ट्रॅफिकवाल्यांचं काम काय, त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करायचं, लोकांना दिशादर्शक त्या ठिकाणी ठेवायचं किंवा त्या ठिकाणी संरक्षक अशा गोष्टी ठेवायच्या। परंतु अशा कुठल्याही बाबतीत ह्या लोकांनी काम केलेलं नाही आहे आणि आपण बघत असाल जर जोरात एखादी गाडी गेली तर ह्या ठिकाणी 100% अपघात होणार आहे। आणि मागाशी काहीतरी मला वाटतं मोटरसायकल त्या ठिकाणी पडला। दुसरी गोष्ट अशी की मागाशी येताना ब्रिजच्या खाली पण खड्डे आहेत आणि ब्रिजच्या वर पण खड्डे आहेत। तर हे जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही पैसे खड्ड्यातच घातले असाल कशाला जनतेचा टॅक्स घेता आमच्याकडून, हे महानगरपालिकेला माझा प्रश्न आहे। आणि मी या माध्यमातून आपल्याला सांगेन, महाराष्ट्र नोंदणी मनसेना विभागात तसे जगदीश खांडेकर या नात्याने मी आणि माझे सहकारी महानगरपालिकेला एक आव्हान देतो। त्या 4 तास झाले तुम्ही आला नाही, त्या इथल्या सगळ्या रहिवाशांना, इथल्या प्रवास करणाऱ्या लोकांना तुम्ही पोरकं करून सोडलं आहे आणि तुम्हाला याचं काही घेणं देणं नाही आहे। तरी तुम्हाला एक इशारा देतो, उद्या दुपारपर्यंत जर हे सगळे खड्डे तुम्ही भरले नाहीत तर महानगरपालिकेचे अधिकारी, संबंधित त्याचे कंत्राटदार, चोऱ्या करणारे सगळे अधिकारी या सगळ्यांचा मनसे स्टाईलने सत्कार पण केला जाईल आणि त्याला पुरस्कार पण दिला जाईल। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इकडून घे, इकडून बायकोला हाय करून गेला खड्डा बोलतो लोकांना, खड्डे बघण्याची भयानक। आणि सगळ्या लोकांना विनंती आहे की त्या रोडून जाताना जपून जा, जपून प्रवास करा। पाऊस चालू आहे त्याच्यामुळे सगळीकडे खड्डे, ज्या ठिकाणी पाणी साचलं असेल त्या ठिकाणी जपून जावा। खड्डा बडा मोठे खड्डे पूर्ण ब्रिज आता मग टाकलं आहे, ऑफिसच्या बाहेर गेले खरं टाकलं जात नाही तरी बाहेर गेले तर अजून खूप मोठा खड्डा। बोललं ना एक काम कर ना, ट्रॅफिकचे सिनियर आहे त्यांना तुम्ही एकदा फोन कर ना, त्याला फोन कर, शिंदेला फोन कर, त्याला सांगू बॅरिकेडिंग लावून घ्या रात्री अपघात घडला तो परत आरामात जाऊ, आरामात। थोडं पुढे त्याला सावकाश सावकाश खड्डा आहे, सावकाश हळू जाऊ दे, हळूहळू महाराष्ट्र।
जमावून जावा खड्डे जमावून जावा. गेली 4 तास या ठिकाणी आमचे सगळे सहकारी उभे आहेत, लोकांना दिशा दाखवत आहेत मोठा अपघात होऊ नये म्हणून. पण आपली तुमचे जे काय हां मी तुम्हाला एवढंच सांगतो, उद्याच्या दुपारपर्यंत हे सगळे जर खड्डे क्लिअर केले नाहीत तर पुन्हा मनसे स्टाईलने जे आंदोलन करणार ना, परत बोलू नका मला, परत बोलू नका. तुम्हाला माहिती आहे आम्ही केसेस घ्यायला घाबरत नाही, थोडं लक्षात ठेवा. गेली 4 तास ती पोरं उभा आहेत, येडे म्हणून उभा आहेत का ते लोक? तुमचा एकही माणूस तिथे का नाही आला अजूनपर्यंत? तुम्ही एक काम करा, मी ट्रॅफिकच्या युनिटला फोन करतोय, तुम्ही पण करा, तिथे बॅरिकेटिंग लावायला सांगा, नाहीतर आजच्या रात्रीमध्ये नाहक बळी जाईल कोणाचं, लक्षात घ्या. ठीक आहे. मी उद्या सकाळी परत या ब्रिजवरती येणार आहे. जर काम झालं नसेल तर साहेब पुढं मला बोलू नका. ठीक आहे. हां, हा इशारा समजा, धमकी समजा, काय पण समजा, पण उद्या सकाळी मला हा रस्ता क्लिअर पाहिजे सगळ्या. अजिबात एकही खड्डा दिसला नाही पाहिजे मला. ठीक आहे. हां, आम्हाला असं म्हणतो नाही गेलं तर सकाळी बघू आपण काय करायचं.